नमस्कार. ऑलरिश मीडियाच्या विद्या विरेणू शोभते या कार्यक्रमात मी गोकुल आपल्या सगळ्यांचं अगदी मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, विद्या विरेणू शोभते या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, यवतमाळ शहरातील अनेक अशा व्यक्तिमत्वांची आपण मुलाखत घेतो जी एज्युकेशन सेक्टरमध्ये उल्लेखनीय काम करतात. आज आपल्यासोबत शैला मिर्झापुरे मॅडम आहेत, ज्या 7 रेज एज्युकेशन नावाच्या जी संस्था आहे त्याचे संचालिका आहेत. मॅडम, सर्वप्रथम आपलं स्वागत. नमस्कार सर. मला सांगा, नेमकं 7 रेज एज्युकेशन मॅम हे काय आहे? 7 रेज एज्युकेअर या नावातच काय दडलेलं आहे सर, की जसं इंद्रधनुचे 7 रंग असतात आणि इंद्रधनुच्या 7 रंगात वेगवेगळा रंग वेगवेगळी भूमिका पार पाडतो. त्याचप्रमाणे या 7 रेज एज्युकेअर विद्यार्थ्यांच्या अंगी जे नाविन्यपूर्ण कलागुण असतात त्या वेगवेगळ्या कलागुणांना पालकांसमोर मांडणे आणि विद्यार्थ्यांना दर्शवून देणे की तुझ्या अंगी कुठलं गुण आहे की ज्याचा उपयोग करून तू भविष्यात यशस्वी व्यक्तिमत्व ठरू शकतो. त्यासाठी 7 रेज एज्युकेअर ही सतत कार्यरत असते. ही संस्था एज्युकेशनचे रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. यामध्ये अनेक सर्व्हिसेस आहे की जसं की DMIT टेस्ट, त्याच्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट, सुपर सेन्स ॲक्टिव्हेशन, त्यानंतर पॅरेंटिंग वर्कशॉप, स्टुडंट वर्कशॉप, 7 रेज एज्युकेअर कोचिंग ॲप आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन या माध्यमातून आपण घेतो आणि अनेक सामाजिक कार्य सुद्धा या 7 रेज एज्युकेअरच्या माध्यमातून चालतात. मॅडम, विद्यार्थ्यांचा कसा लाभ आतापर्यंत मिळाला आहे? काय आपला अनुभव राहिलेला आहे? सर, आतापर्यंत एकंदरीत पाहता जसं आपलं हेड ऑफिस नागपूरला आहे, विदर्भात, महाराष्ट्रात तर आपल्या सर्व्हिसेस जातात, परंतु आपण यवतमाळात राहतो आणि आपल्याला तात्काळ उदाहरण यवतमाळचं पाहिजे प्रत्येक पालकाला. तर यवतमाळात एकंदरीत जवळपास 50% विद्यार्थ्यांनी या सर्व्हिसेसचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही जर बघितलं की यांचे व्हिडिओज वगैरे माझ्याकडे सगळे आहेत, त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की यांचा सक्सेस रेशो जो आहे तो बराच जास्त आहे. खूप काही विद्यार्थी ते सेटल झालेले आहे. काही विद्यार्थी 40% वाले आज 70-80% वर गेलेले आहे आणि कंटिन्यू माझ्या माध्यमातून ते विद्यार्थी मार्गदर्शन घेत असतात. आणि इथे बरेच डॉक्टर्स आहे ज्यांच्या मुलांनी ह्या सर्व्हिसेस घेतल्या आहे, बरेच ॲडव्होकेट्स आहेत ज्यांच्या मुलांनी ह्या सर्व्हिसेस घेतल्या आहे. कोचिंगमध्ये बऱ्याच सर्व्हिसेस गेलेल्या आहे, जसं राठी कोचिंग आहे, त्याच्यानंतर इथल्या विद्या कोचिंग आहे, बाहेरगावी सुद्धा आपण या सर्व्हिसेस देतो. साधारण विद्यार्थी असेल आणि तुमच्या माध्यमातून जी DMIT टेस्ट असेल किंवा 7 रेज एज्युकेशनच्या माध्यमातून जो पुढे आलेला विद्यार्थी आहे, यात काही फरक जाणवतो आपल्याला किंवा काय फरक असू शकतो याच्यामध्ये? निश्चितच सर, बराच फरक असतो की जसं सामान्य विद्यार्थी आणि DMIT टेस्ट घेतलेला विद्यार्थी यामध्ये फरक असा आहे की सामान्य विद्यार्थ्याला त्याच्या पॅरेंट्सला किंवा त्याच्या अंगी इनबॉर्न पोटेन्शियल काय आहे हे माहिती नसतं. म्हणजे जे वरवर दिसतं, टीचर असो, पॅरेंट्स असो किंवा तो स्टुडंट असो, त्यावर तो कार्य करतो. जसं की समोर एखादं ग्राउंड आहे आणि तिथे मुलं क्रिकेट खेळत आहे. काही दिवसांनी या मुलाची ते बघू क्रिकेट खेळण्याची इच्छा होते, म्हणजे त्याला इंटरेस्ट क्रिएट झाला आणि तो तात्पुरता रोज तिथे गेला. परंतु तिथनं ज्यावेळेस तो खेळ बंद झाला आणि तो त्याचा इंटरेस्ट पण निघून गेला. म्हणजे हा इंटरेस्ट क्रिएट होणं तात्पुरता वातावरणानुसार आणि त्या इंटरेस्टनुसार जर काम केलं तर माणूस ते परमनंटली तो सक्सेस होईल याची गॅरंटी नाही. आणि अदरवाईज जर DMIT टेस्ट करून जर त्याने त्याचं करिअर किंवा आणखी काही त्याची अभ्यासाची पद्धत वगैरे ह्या जर निवड केली तर 100% त्याचं ते इनबॉर्न पोटेन्शियल असते. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण की लता मंगेशकर. लता मंगेशकरचा गाणे हे इनबॉर्न पोटेन्शियल होतं आणि त्यांच्या पॅरेंट्सनी सुद्धा त्यावरच काम केलं आहे ना. म्हणून आपल्याला असं दिसतं की वर्ल्डमध्ये फेमस लता मंगेशकर झाली. अदरवाईज आपण असा विचार करूया की लता मंगेशकरनी कुठेतरी जॉब केला असता तर काय ती
म्हणजे जगासमोर प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून आली असती का? नाही, निश्चितच नाही. तर हे असं होतं की तुम्ही तुमचं इनबॉर्न पोटेन्शियल जाणलं तर 100% म्हणत आहे मी, 90% नाही, 100% तो मुलगा यशस्वी होईल, तो यशाच्या शिखरावर जाईल, याची आम्ही ग्वाही देतो. नेक्स्ट प्रश्न तोच होता ऍक्च्युअली की ॲक्युरन्सी तुम्ही तर 100% म्हणताय, म्हणजे निश्चित मग 100%च आपण म्हणत की हा एखादा विद्यार्थी असेल या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकेल. अगदी अगदी सर. मग यामध्ये खेळ असेल, अभ्यास असेल, हे कसं समजतं मग? अगदी अगदी बरोबर, छान प्रश्न केला सर. तुम्हाला माहित आहे की जसं की एखादा गुन्हेगार जरी असेल तरी आपण काय करतो, थंब देतो. बरोबर. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की फिंगरप्रिंट्स वरून काम केलं जातं. हो. आता या टेस्टमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण विद्यार्थ्यांचे 10 फिंगरप्रिंट्स घेतो आणि 10 फिंगरप्रिंट्स घेतल्यानंतर त्याच्यावर मॅन्युअली अनालिसिस होते आणि अनालिसिस केल्यानंतर त्या मुलांची 50 पेजेसची रिपोर्ट्स येते. आता ही ॲक्युरेसी कशी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे तुमचा. तर काय होतं की फिंगरप्रिंटचं कनेक्शन हे आपल्या ब्रेनशी असतं. आता बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं, थंब द्यायचं म्हणजे द्यायचं, फिंगरप्रिंट द्यायचं म्हणजे द्यायचं. तर ह्या फिंगरप्रिंटचं कनेक्शन आपल्या ब्रेनशी असतं, हे क्रॉस कनेक्ट असतं. जसं की लेफ्ट ब्रेनचं कनेक्शन राईट हँडशी असतं आणि राईट हँडचं कनेक्शन लेफ्ट ब्रेनशी असतं. ठीक आहे. आणि आपण काय करतो की फिंगरप्रिंट्स घेतल्यामुळे आणि त्यांच्यावर सायंटिस्ट जे मॅन्युअल अनालिसिस करते त्यामुळे जे रिपोर्ट्स येते, आता एखाद्या विद्यार्थ्याची जर माझ्यासमोर, तो नागपूरचा विद्यार्थी आणि त्याची रिपोर्ट्स आली, तो माझ्यासमोर अननोन आहे, मला त्याच्याबद्दल माहित नाही, परंतु फिंगरप्रिंट्स घेतल्यामुळे त्याच्या ब्रेनचे जे लोब्स असतात किंवा तो ब्रेन असतो, लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन, त्याचं पर्सेंटेज कसं आहे, त्याच्या ब्रेनमध्ये 5 लोब्स असतात. जसं की प्रीफ्रंटल, फ्रंटल, पॅरेटल, टेम्पोरल आणि ऑसिपिटल, हे 5 लोब्स असतात की जे त्या माणसाची पर्सनॅलिटी काय आहे ते शो करते. म्हणजे त्याचा जसा लोब असेल, जसं प्रीफ्रंटल लोब हे डिसिजन घेण्याचं काम करते, फ्रंटल लोब थिंकिंगचं काम करते, पॅरेटल लोब आपल्या बॉडीशी कनेक्ट असतो, त्यानंतर टेम्परल लोब ऐकण्याची क्रिया पार पाडते आणि ऑसिपिटल लोब बघण्याची क्रिया पार पाडते. तर हे 5 लोब्स आम्हाला त्याच्यात दिसते आणि ते लोब्स दिसते, त्याचं ब्रेन दिसते, त्यामुळे त्याच्यामध्ये तो कुठल्या क्षेत्रात काम करू शकतो, त्याचं पोटेन्शियल काय, त्याची ॲबिलिटी काय, त्या ब्रेनच्या लोब्सवरून आमच्या लक्षात येते. आणि म्हणून आम्ही सांगतो की 100% त्या मुलाचं जे करिअर आहे ते आम्ही सांगू शकतो, परंतु त्याच्यावर काम कसं केलं पाहिजे, त्या ज्या टिप्स देतो त्या जर त्यांनी केल्या नाही, ब्रेन लोब्स देतो ते जर त्यांनी केलं नाही, तर मग होऊ शकतं की तुम्ही जे म्हणता की 100%, पण आम्ही दिल्यानंतर ते जर ते ब्रेन लोब्स केले, त्या टिप्स त्यांनी कामी आणल्या, कारण प्रत्येकामध्ये स्ट्रेंथ आहे आणि विकनेस आहे, बरोबर आहे ना. तर स्ट्रेंथला यूज करून त्याला बेस्ट कसं बनवायचं हे काम आम्ही करतो, परंतु विकनेसला डेव्हलप कसं करायचं हे पण आम्ही करतो. मग त्या विकनेस जी त्याची आहे त्याला डेव्हलप करण्यासाठी ज्या ब्रेन जिम आम्ही देतो ते त्यांनी केले तर 100% रिझल्ट आहे. आणि तुम्ही यवतमाळात बरेच उदाहरण बघू शकता. एखाद्या विद्यार्थ्याचं भविष्यात होणारं मोठं नुकसान टाळू शकतं असं म्हणायला हरकत नाही या माध्यमातून. अनेक विद्यार्थी अभ्यास करतात, चांगला अभ्यास करतात, परंतु तासनतास अभ्यास करूनही जेव्हा ऐन परीक्षेचा वेळ येतो तेव्हा तो विसरून जातो किंवा तितका यशस्वी होत नाही. तर मग ही जी आपली पद्धत आहे DMIT आणि आपली संस्था, याद्वारे याच्यात काही उपयोग होऊ शकतो, याच्यात काही हातभार लागू शकतो की तिची ब्रेन अजून चांगला होईल, त्याला अजून मेमरी रिकव्हर करण्यास मदत होईल? नक्कीच सर, कारण जसं की आम्ही सांगितलं तुम्हाला की ब्रेनचे लोब्स 5 लोब्स असतात आणि त्याचं जे मिड ब्रेन पासून 2 पार्ट पडतात म्हणजे 10 लोब्स असतात. त्यामध्ये राईट प्रीफ्रंटल जर वीक दिसला तर समजून जायचं की या मुलाचा जे आठवण्याची क्षमता आहे, रिकॉलिंग आहे, ही कमी आहे. आणि मग आपल्याला काय करावं लागतं, रिकॉलिंग कमी हे दिसतं आपल्याला त्यातून, तर त्यामध्ये आपण त्याने कुठल्या प्रकारची अभ्यासाची मेथड घेतली पाहिजे आणि कुठला ब्रेन जिम केला पाहिजे हे जर सांगितलं तर तुम्हाला असं दिसते की 1-2 महिन्यातच त्या मुलाची मेमोरी बरीच रिकव्हर झालेली आहे, रिकॉलिंगचा प्रॉब्लेम नाही. आपण स्टडीच्या टिप्सच अशा देतो की रिकॉलिंग हा विषय त्याचा राहत नाही. आता यामध्ये
खूप खोलवर अभ्यास आहे, खूप मोठं सायन्स आहे. मी तुम्हाला म्हणजे सांगू पण शकत नाही इतक्या कमी वेळात. कॉन्शियस माइंड काय, सबकॉन्शियस माइंड काय आहे, मग त्याने ती कुठली टिप्स घेतली म्हणजे तो करू शकतो. परंतु हे होतं 100% की आपल्याला त्याच्या ब्रेनच्या लोबवरूनच कळतं की याचा प्रॉब्लेम काय. मग एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या विद्यार्थ्याचा जर प्रॉब्लेम असेल, एखाद्या विषयात तो जर कच्चा असेल मॅडम, तर त्याला मग ओके करण्यासाठी, ठीक करण्यासाठी पण प्रयत्न होऊ शकतात. नक्की नक्की. जसं की सर एखादा विद्यार्थी आहे, त्याच्यामध्ये एखादा विषय आपल्याला दिसत आहे का हा याचा विषय वीक आहे, तर अशा वेळेस आपण जसं 3 प्रकारे माणूस शिकतो. तुम्हालाही माहित आहे, बघून शिकतो, ऐकून शिकतो आणि प्रॅक्टिकली शिकतो, आहे ना. परंतु पॅरेंट्सलाही माहित नसते, टीचरलाही माहित नसते की हा मुलाची लर्निंग मेथड काय, म्हणजे शिकण्याची पद्धत काय आहे. तर त्यामुळे काय होतं की एका क्लासमध्ये टीचर आहे, 50 विद्यार्थी बसलेले आहे, तर त्यावेळेस ती शिकवताना सर्वांना सारखीच शिकवते. आपल्याला असा रिझल्ट दिसतो की 10 मुलं खूप एकदम चांगले आहे, त्यामध्ये मधले मुलं नॉर्मल आहे आणि शेवटच्या मुलांना काही कळतच नाही. मग टीचर एक आहे, शिकवण्याची पद्धतही एक आहे. मग हा जो डिफरंट आहे, जे अंतर आहे, का बरं? त्याचं कारण असं आहे की टीचरची मेथड, लर्निंग मेथड आणि स्टुडंटची लर्निंग मेथड, यामध्ये काही स्टुडंटची लर्निंग मेथड मॅच झाली आणि काही स्टुडंटची लर्निंग मेथड मॅच नाही झाली. आता मी काय म्हटलं की काही मुलं खूप चांगले आहे, म्हणजे 90% मिळवतात, टीचर्स एकदम कळून जाते, कारण टीचरची आणि मुलांची त्यांची लर्निंग मेथड मॅच झाली. मधले नॉर्मल आहे, म्हणजे त्या होऊ शकतं ते 2 मेथडनी शिकत असेल, त्यांना थोडीफार मेथड समजली आणि थोडीफार समजली नाही, आणि बाकीच्यांना काहीच नाही येत आहे, म्हणजे त्यांची ती मेथडच नाही. म्हणून पहिले पॅरेंट्सनी किंवा टीचरनी किंवा स्टुडंटनी सुरुवातीला आपली लर्निंग मेथड काय, म्हणजे अभ्यासाची पद्धत कुठली आहे ती जाणून घ्यावी, आणि ती जाणल्यानंतर त्यांनी मग बघावं की मी अभ्यास करताना मला फरक किती पडला, की 2 तासाचं जे काम आहे मी अर्ध्या तासात करू शकतो, कारण मी ती लर्निंग मेथड म्हणजे अभ्यास पद्धत इतका प्रभाव पडतो. आणि स्कूलमध्ये सुद्धा आम्ही नेहमी शिक्षक लोकांना पण सांगतो की तुम्ही या पद्धतीने रो करा की व्हिज्युअलाइज करून शिकणारा, आणि त्यानंतर ऑडिटरी लर्नर वेगळा ठेवा आणि प्रॅक्टिकली म्हणजे कायनेस्थेटिक लर्नर वेगळा ठेवला तर त्याचा रिझल्ट फार वेगळा दिसतो. अभ्यासाच्या कुठल्या कुठल्या पद्धती असू शकतात मॅडम, किंवा आहेत त्याच्यामध्ये? अभ्यासाच्या पद्धती आपण आधीच सांगितलं की बघून शिकणे, ऐकून शिकणे आणि प्रॅक्टिकली शिकणे. म्हणजे काही मुलं व्हिडिओ बघून शिकतात, चित्र बघून शिकतात, तो व्हिज्युअलाइज लर्नर असतो. काही मुलं ऐकून शिकतात, म्हणजे त्यांना पुस्तक नकोच असते, मग मी तू स्टोरी सांग ना, मी ऐकतो, म्हणजे तो ऑडिटरी लर्नर आहे. आणि काही मुलाला बघायला नाही आवडत, ऐकायला नाही आवडत, तर काहीतरी काड्या करायला आवडतं, म्हणजे तो काहीतरी करत राहतो अभ्यास करते वेळी, म्हणजे तो कायनेस्थेटिक लर्नर आहे, प्रॅक्टिकली लर्नर आहे. तर होऊ शकतं की कोणी व्हिज्युअलाइज करून आणि ऑडिटरी लर्नर 2 पद्धतीच्या मेथडचा अवलंब करूनही शिकू शकते, कोणी एकाच मेथडने शिकते, किंवा कुठला विद्यार्थी असं असतं की तिन्ही मेथड त्याला गरजेच्या असतात. पालक आणि विद्यार्थ्यांचं नातं या माध्यमातून अधिक मजबूत होत असेल, होऊ शकत असेल? बिलकुल बिलकुल. याचं कारण असं सर की आपण बघितलं की बरेच विद्यार्थी डिप्रेशनच्या नावाखाली, जेव्हा स्टडीचं डिप्रेशन होते किंवा पॅरेंट्सचं काहीतरी त्यांना खूप जास्त अपेक्षा असतात, आणि पॅरेंटच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता यांची सांगड न घातल्यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये येतात. आणि असं दिसतं की सुसाईडचे प्रमाण, म्हणजे जवळपास भारतात 12,000 स्टुडंट दरवर्षी सुसाईड करतात. तर याचं कारण असं आहे सर की जर DMIT टेस्ट केली आणि एखादा विद्यार्थी तो सुसाईड करू शकतो की नाही, त्याच्या मनात कुठले विचार येतात, हे सुद्धा आम्ही सांगू शकतो. असं एक प्रकरण आहे की यवतमाळचंच एक प्रकरण आहे, त्यामध्ये एका पॅरेंट्सने त्याच्या मुलाची काउन्सिलिंग केली, आणि काउन्सिलिंग केल्यानंतर मला त्या रिपोर्ट्समध्ये असं दिसलं की हा मुलगा थिंकिंग करताना याच्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतात. तर मग मी त्याच्या पॅरेंट्सला सांगितलं की जे मुलगा तर हुशार आहे, परंतु याला जर थोडं लाईफमध्ये अनसक्सेस मिळाली तर याच्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात, आणि तुम्ही याच्याकडे लक्ष ठेवा. मग तो मुलगा पुण्याला गेला, तिथे त्याने कंपनी स्थापन केली. सुरुवातीला त्याला खूप ग्रोथ मिळाली, आणि त्यानंतर
कुठेतरी त्याचा लॉस झाला आणि घरी कुणीच नव्हतं, त्यांनी सुसाईड केली. यवतमाळचीच घटना आहे. तर आपण या DMIT टेस्टमुळे सुसाईड पासून सुद्धा विद्यार्थ्यांना वाचू शकतो. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर मला प्रश्न विचारला की पॅरेंट्स आणि मुलांचं नातं याच्यात रिकव्हर होऊ शकते का, सुदृढ होऊ शकते का, अधिक मजबूत होऊ शकते का, तर हो. कारण कसं आहे की पॅरेंट्सलाही कळून जाते की माझ्या मुलाची गुणवत्ता काय आहे आणि विद्यार्थ्यांनाही कळून जाते की मी काय आहे. आणि DMIT टेस्ट केल्यामुळे जो वे आहे तो क्लिअर होऊन जातो आणि वे क्लिअर झाल्यामुळे त्यांना पॅरेंटच्या अपेक्षा राहत जे त्याच्यामध्ये त्यानुसारच राहते आणि विद्यार्थ्याला पण त्याची पॅरेंटच्या अपेक्षाचं ओझं लादलेलं देखील प्रेशर टाकत नाही आणि त्यामुळे त्यांचं दोघांचं नातं फार सुदृढ होऊ शकतं. ही जी टेस्ट आहे DMIT, तर आता विद्यार्थ्यांसाठी तर आपण बोललाच आहात, परंतु त्याचं एज काय असू शकतं, म्हणजे अडल्टमध्ये पण आपण ती टेस्ट करू शकतो, महिला पुरुष, की फक्त स्पेसिफिक एखादा एज ग्रुपसाठीच आहे ही टेस्ट? नाही, छान प्रश्न विचारला सर. कारण ही आपण 3 वर्षापासून मुलांची, तर तो ऍडल्ट 50, 60, 70 वयाचा असेल वृद्ध तरी त्याची करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की 3 वर्ष आणि 50 वर्ष, मॅडम हे कसं काय है ना, सारखंच. तर 3 वर्ष याच्यासाठी की फिंगरप्रिंट्स ते जन्मताच येते. याच्या मागचं सायन्स सांगते मी तुम्हाला. सर फ्रान्सिस गॅल्टन जे सायंटिस्ट होते, त्यांनी रिसर्च केलं आणि ऑब्झर्व केलं की देअर आर 2 टाइप्स ऑफ मेडिकल कंडिशन. फर्स्ट इज द एनएन्सिफिली अँड सेकंड इज द डाऊन सिंड्रोम. एनएन्सिफिली म्हणजे काय, तर एनएन्सिफिली म्हणजे की काही मुलं विदाउट ब्रेननी जन्माला येतात, पण ती म्हणजे डेथच असतात. आणि तर सर फ्रान्सिस गॅल्टननी हे बघितलं की ज्या मुलांना ब्रेन नसतात त्या मुलाला फिंगरप्रिंट्स कार्विंग नसते, प्लेन असते. ठीक आहे. मग त्यांनी दुसरी कंडिशन ऑब्झर्व केली, तर त्यामध्ये त्यांना हे दिसलं की एनएन्सिफिली आणि डाऊन सिंड्रोम मध्ये त्यांना हे दिसलं, म्हणजे मतिमंद मुलाचा ब्रेन आपल्यासारखा डेव्हलप नसतो, तर त्याचे फिंगरप्रिंट सुद्धा डेव्हलप नसतात. अच्छा. म्हणजे जो मुलाचा ब्रेन डेव्हलप नसतो त्याचे फिंगरप्रिंट डेव्हलप नसतात आणि नॉर्मल मुलांचे फिंगरप्रिंट डेव्हलप असतात. मग यावर आणखी इन्व्हेन्शन झालं. डॉक्टर हॅरल्ड क्युमिन्सने हे जाणलं की फिंगरप्रिंट्स युनिक असते, ती कुणाशी मॅच होत नाही, म्हणजे प्रत्येकाचं पोटेन्शियल वेगळं आहे. त्यानंतर यावर डॉक्टर रीटा यांनी आणखी इन्व्हेन्शन केलं. त्यांनी हे जाणलं की जेव्हा आई गर्भवती असते त्यावेळेस त्या बाळाच्या जे बाळ असतो गर्भात 13व्या हप्त्यापासून ते 21व्या हप्त्यापर्यंत ब्रेन आणि फिंगरप्रिंट सायमल्टेनियसली ग्रोथ होतो. हो का? आणि म्हणूनच असं दिसतं आपल्याला की फिंगरप्रिंट्स वरून तो मुलगा काय आहे वगैरे जाणू शकतो. आता तुम्ही मला प्रश्न असा केला की वृद्धांपर्यंत, आता 3 वर्षाच्या मुलाचं का करत आहोत, कारण आपण जन्मताच मुलाचं करू शकतो, फिंगरप्रिंट जन्मताच येतात, परंतु तो मुलगा नाजूक असतो, त्याच्यामुळे आपण त्याचे फिंगरप्रिंट 3 वर्षाचे, कारण सगळं शरीराचे पार्ट्स त्याचे नाजूक असतात, म्हणून 3 वर्षापासून घेतो. आणि त्याच्यामुळे 3 वर्षापासून तर तो 90 वर्षापर्यंत फिंगरप्रिंट देऊ शकतो, कारण फिंगरप्रिंट कधी चेंज होत नाही आणि त्याचं पोटेन्शियल हे कधी बदलत नाही, भलाही त्यांनी काम केलेलं नसेल. बरेचदा असं जाणवतं आपल्याला की काही पॅरेंट्स किंवा काही जेंट्स असं यांना असं जाणवतं की मी आयुष्यात हे करायला पाहिजे होतं पण मी हे केलं नाही. तर त्याचंच एक कारण असते की कुठेतरी त्याला माहित असते की माझं पोटेन्शियल वेगळं आहे, मी करत काय आहे. तर बरोबर. मग तुम्ही मॅडम बोलताना सुपर सेन्स ऍक्टिव्हेशन बद्दल बोलला. आम्हाला आणि प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायचं की सुपर सेन्स ऍक्टिव्हेशन काय प्रकार आहे, म्हणजे काय असतं नेमकं? अगदी बरोबर सर. सुपर सेन्स ऍक्टिव्हेशन जसं तुम्ही महाभारतात ऐकलं असेल की धृतराष्ट्राला संजय हा युद्धभूमीवर काय घडत होतं ते सांगत होतं, है ना. आणि आपण म्हणत होतो की दिव्य दृष्टी संजयाला लाभलेली आहे. तर ही दिव्य दृष्टी म्हणजे हे ब्रेन डेव्हलपिंगच आहे. आता जसं की आमच्या इथे सुपर सेन्स ऍक्टिव्हेशन मध्ये आम्ही त्यांचे जे सेन्स असतात ते ऍक्टिव्ह करतो म्युझिकच्या थेरपीद्वारे. 2 दिवस ते आमच्याकडे असतात आणि 2 दिवसानंतर तुम्ही बघितलं त्याचा रिझल्ट, तर दुसऱ्या दिवशी सायंकाळला आम्ही पॅरेंट्सला बोलवतो त्यांची ती थेरपी झाल्यानंतर. तर मग
पूर्ण मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतो आणि त्यावेळेस मग त्या मुलांना बुक्स रिडिंग करायला लावतो, धावायला लावतो, खेळायला लावतो. पट्टी बांधून असताना हा, काहीच नाही दिसणार त्यांना, काहीच नाही. पट्टी बांधून ते थर्ड आयनी बघतात. जसं शंकराला तिसरा डोळा म्हणत होतो आपण, संजयाला दिव्य दृष्टी म्हणत होतो. तर ते सगळं काय आहे की ब्रेनचाच एक प्रकारचा खेळ आहे, ब्रेन डेव्हलपिंग प्रोग्राम. पॉसिबल आहे डोळ्याला पट्टी बांधून बघणं, वाचणं, बिलकुल. खेळता येतं, सायकल चालवता येतं, ड्रायव्हिंग करू शकतो. इतकं ते आपण सुपर सेन्स इथपर्यंत आपण ग्रो करू शकतो. आणि तेच सुपर सेन्स ऍक्टिव्हेशन आहे. यामध्ये अनेक आपण आतापर्यंत बॅचेस सुद्धा घेतलेले आहेत. मॅडम, तुम्ही आताच मग उल्लेख केला की माणसामध्ये विविध गुणधर्म असतात किंवा गुणवैशिष्ट्य असतात. तर इंटेलिजन्सीचा उपयोग कसा असू शकतो माणसामध्ये? बरोबर आहे गोकुल सर, की प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असतात. डॉक्टर हार्वर्ड गार्डनर हे नोबेल पुरस्कार विजेते होते. तर त्यांनी सिद्धांत मांडला की प्रत्येक माणसामध्ये 8 प्रकारची इंटेलिजन्सी असते आणि 8 प्रकारच्या इंटेलिजन्सीमध्ये काही इंटेलिजन्सी पॉवरफुल असतात, काही इंटेलिजन्सी वीक असतात. परंतु त्यांनी हे सांगितलं की प्रत्येक मुलगा हा गुणवंत आहेच, गुणवान आहेच, परंतु वेगवेगळ्या आघाड्यावर गुणवान आहे. म्हणजे प्रत्येकाची आघाडी एक राहणार नाही. एखादा व्यक्ती सांघिक त्याच्यात कौशल्य असते, सर्वांना घेऊन चालणे. एखाद्या व्यक्तीला एकटं राहणं आवडते, एखाद्या व्यक्तीला तर्कशुद्ध विचार करणे आवडते, एखाद्या व्यक्तीला डिसिजन घेणे आवडते डायरेक्ट, एखाद्या व्यक्तीला भाषिक कौशल्य असते, म्हणजे तो खूप चांगला वक्ता असतो. एखाद्या व्यक्तीमध्ये बॉडी लँग्वेज एक्सप्रेशन चांगले असते, म्हणजे त्याचं शारीरिक कौशल्य झालं. एखाद्या व्यक्तीमध्ये संगीत ही कला चांगली असते, म्हणजे ते संगीत कौशल्य झालं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य, 8 प्रकारचे कौशल्य असतात आणि ते प्रत्येकामध्येच असते थोडेफार. एखाद्या वेळेस आपला मुलगा आपल्याला गुणगुणताना दिसतो, तोच मुलगा आपल्याला थोडंफार एक्सप्रेशन करताना दिसतो. म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्तरावर थोडंफार 4-5 गुण त्या मुलामध्ये दिसते आणि काही गुण काहीच दिसत नाही. म्हणजे त्याला ड्रॉइंग एखाद्याला खूप छान जमतं, एखाद्याला काहीच जमत नाही. तर हे जे त्याचे कला वैशिष्ट्य आहे, गुण वैशिष्ट्य 8 प्रकारची, यामध्ये कुठल्या गुणवैशिष्ट्य पॉवरफुल आहे आणि त्या गुणवैशिष्ट्यावर जर आपण काम केलं तर आपला मुलगा यशाच्या शिखरावर निश्चित पोहोचेल. आणि जे गुणवैशिष्ट्य त्याच्यात नाही आणि त्याच्यावर जर पॅरेंट्सनी आणि स्टुडंटनी काम केलं तर निश्चितच तो अयशस्वी दिसेल. अशी बरीच उदाहरणं तुम्हाला दिसतात का डिग्री घेऊन आहे, परंतु त्याचा उपयोग काहीही नाही. अजूनही ते स्थिरावलेले नाही, युवक भरकटलेले आहे, काय करावं कळत नाही. त्याचं एकच कारण आहे की करिअर चूज करताना योग्य करिअर चूज न केल्यामुळे आणि गुणवैशिष्ट्यावर योग्य काम न झाल्यामुळे हे सगळं चित्र आपल्याला दिसत आहे. मॅडम, IQ टेस्ट आणि DMIT याच्यामध्ये काय फरक आहे? छान प्रश्न विचारला गोकुल सर तुम्ही. कारण कसं असते की IQ टेस्टसाठी आपले इथले बरेच पॅरेंट्स मुंबई पुण्याला जातात आणि IQ टेस्ट करतात. परंतु पॅरेंट्सला हे माहित नाही की IQ कधी कधी सिच्युएशन नुसार चेंज सुद्धा होतो. म्हणजे नेहमी करता ते सारखं राहत नाही. आता DMIT टेस्ट मध्ये आपल्याला केवळ IQच नाही, म्हणजे IQ म्हणजे इंटेलिजन्सी क्वेश्चन, म्हणजे तुमची हुशार किंवा तुम्ही किती ग्रास्पिंग पॉवर आहे ते IQ मध्ये माहित पडते. ठीक आहे, तर इथे IQ टेस्टच नाही तर EQ, CQ, AQ या सुद्धा क्वेश्चनच्या टेस्ट या DMIT टेस्ट मध्ये माहित पडते. म्हणजे DMIT मध्येच वेगळी टेस्ट करायची गरज नाही. 10,000 बाहेर देऊन IQ टेस्ट करून त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसत नाही. तर DMIT टेस्ट केली तर त्यामध्ये तुम्हाला IQ, EQ, CQ, AQ सर्व माहिती पडेल. आता IQ टेस्टमुळे तुम्ही ग्रास्पिंग एबिलिटी किती आहे, तुमची मेमोरी पॉवर किती आहे हे तुम्हाला माहिती पडते, कुठली गोष्ट तुम्ही किती लवकर कॅच करता. परंतु IQ बरोबर CQ
IQ सुद्धा खूप महत्वाचा आहे, पॅरेंट्सला माहीतच नाही. CQ म्हणजे काय, तर IQ ब्रेनमध्ये वेगवेगळे प्लॅनिंग आणतात, आयडियाज आणतात, परंतु इम्प्लिमेंटेशन करायचं काम CQ म्हणजे क्रिएटिव्हिटी क्वेश्चन करतो. तर आपल्याला असं दिसते की बरेच IQ म्हणजे जे इंटेलिजन्स आहे परंतु काहीच करताना दिसत नाही, लोकांना ज्ञान नॉलेजच देते, स्वतः काही करताना दिसत नाही. त्याचं कारण हे असते की त्यांचा IQ तर पॉवरफुल आहे पण CQ नाही. आणि म्हणून IQ जेवढा महत्वाचा आहे तेवढा CQ क्वेश्चन सुद्धा महत्वाचा आहे. आणि तो कसा डेव्हलप करायचा हे सुद्धा आपण सांगतो. एखाद्याचा जर IQ कमी दिसत असेल, CQ कमी दिसत असेल, तो डेव्हलप कसा करायचा, ब्रेन जिमद्वारे. AQ म्हणजे काय, ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की एखादा मुलगा सुसाईड करेल का, की तो स्ट्रॉंग आहे परिस्थितीशी सामना करण्याचं, ते सुद्धा आपल्याला AQ मध्ये माहित पडते. आणि EQ म्हणजे इमोशन्स क्वेश्चन. जर इमोशन्स किती आहे तुम्हाला माहित आहे, खूप जास्त जर इमोशन्स कुणामध्ये असेल तर तू प्रोग्रेस करू शकत नाही, कारण इमोशन मध्ये तो अडकलेला असतो. तर इमोशन्स कंट्रोल कसे करायचे आणि ज्यांच्यामध्ये इमोशन्स नाही त्यांनी इमोशन्स कसे टाकायचे, कारण पूर्ण जग हे इमोशन्सवर चालतं. तर हे सुद्धा या टेस्ट मध्ये आपण सांगू शकतो. ओव्हरऑल म्हणजे एकदा DMIT टेस्ट केल्यानंतर तुम्हाला दुसरी टेस्ट करायची गरज नाही, कुण्या ऍस्ट्रॉलॉजरकडे जाण्याची गरज नाही. लाईफ टाइम ही टेस्ट तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहते. ज्या अर्थी आम्हाला इंटरेस्ट निर्माण झालाय, अनेक लोकांना देखील यामध्ये इंटरेस्ट असेल, विद्यार्थी आणि पालकांना विशेष करून, तर ज्यांना कोणाला आपल्या या संस्थेच्या माध्यमातून सहभागी व्हायचं असेल, हे शिकायचं असेल, आपली टेस्ट करून घ्यायची असेल, तर त्यांनी मग आपल्यासोबत संपर्क कसा करायचा मॅम? बिलकुल. आपलं ऑफिस आहे, ब्रांच आहे इथे आर्नी रोडला लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्स, आणि तिथे येऊन सगळेजण आपापल्या सर्व्हिसेसचा DMIT टेस्ट, त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट किंवा जी काही टेस्ट त्यांना पाहिजे, सुपरसेन्स ॲक्टिव्हेशन, पॅरेंटिंग वर्कशॉप, स्टुडंट वर्कशॉप, त्याचा लाभ घेऊ शकतात. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क सुद्धा साधू शकतात. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 721-820-5344. 721-820-5344 या कॉन्टॅक्ट नंबरवर जर मला संपर्क साधला तर त्यांना ज्या काही सर्व्हिसेस हव्या आहे त्या आपण त्यांच्या घरापर्यंत सुद्धा पोहोचून देतो. तर नक्कीच मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालक देखील आपल्यापर्यंत येतील. आणि मित्रांनो, हा जर इंटरव्ह्यू, ही जर मुलाखत आपल्याला आवडली असेल तर ऑल रिच मीडिया चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मॅडम, आम्हाला वेळात वेळ काढून आपण मुलाखत दिली, खूप खूप आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.